नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभवी गावंडे आकारच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आकार करंट क्रक्समध्ये आपण सायक्लोनबद्दल डिस्कस करणार आहोत। जे बिपरजॉय नावाचं सायक्लोन आलेलं आहे। आता नाव ऐकून आपल्याला समजलं असेल की हे नाव बंगाली वाटत आहे, तर बांगलादेशनी ॲक्च्युली हे नाव यावेळेस सजेस्ट केलेलं आहे। ठीक आहे, बिपरजॉय जो सायक्लोन आहे तर याच्याबद्दल करंटमध्ये सध्या काय आहे, तर आता आजचा सोमवार आहे आणि 19 तारीख आहे। तर आतापर्यंत हे जे सायक्लोन आहे हे आपण आपल्या बोली भाषेमध्ये म्हणू की थंड पडलेलं आपल्याला दिसून येते, पण फार भयानक, विध्वंसक आणि डिवास्टेटिंग हे राहिलेलं आहे। आपण असं म्हणू की चांगली बातमी ही आहे की जास्त जीवित हानी याच्यामध्ये झाली नाही, थँक्स टू दी सायन्स अँड टेक। आणि त्याच्यामुळे आपण जेही काही आधीच आपल्या मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनी याची आपल्याला अंदाज जो दिला होता त्यामुळे, बट जी फायनान्शियल हानी आहे, जी वित्त हानी आहे ती आपल्याला बऱ्याच प्रमाणात झालेली दिसते। कारण अनेक प्रकार आपण म्हणतो की जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते तुटून पडलेलं आहे। त्यानंतर जे विजेचे खंबे असतात, तर आय थिंक मी एक आकडा बघितला की 5000पेक्षा जास्त गुजरातच्या सेक्शनमध्ये आपण म्हणू रिजनमध्ये जे खंबे आहेत ते तुटून पडले आणि त्यामुळे अनेक कितीतरी हजार गावं आपण म्हणू 3 ते 3,500 गावं जे आहेत तिथे अजून इलेक्ट्रिसिटी बऱ्याच दिवस नसणार आहे। ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट व्हॉट हॅज हॅपन्ड बिफोर। सध्या आपल्याला याच्याबद्दल काय न्यूजमध्ये दिसून येत आहेत की सायक्लोन बिपरजॉय एक्सपेक्टेड टू वीकन फर्दर इन नेक्स्ट 24 आवर्स। ठीक आहे, तर कालची एकंदरीत ही बातमी आहे संडेची। संडेला इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट यांच्या ट्विटर हँडलवरून त्यांनी सांगितलं की आता हे जे सायक्लोनिस चक्रवात आहे ना, किंवा आवर्त ज्याला आपण मराठीमध्ये म्हणत असतो, आता आवर्त काय आहे हे आपण पुढे डिस्कस करूया एक शॉर्टमध्ये। आणि याच्यानंतरचा जो आपला एक लेक्चर येणार आहे ते टॉपिक वाईजमध्ये आपण सायक्लोनबद्दल संपूर्णपणे जाणून घेऊयात आणि प्लस इंडियामध्ये कुठल्या प्रकारच्या सिस्टीमद्वारे आपण म्हणू की याचा अंदाज लावला जातो किंवा याची मॉनिटरिंग केली जाते, त्याबद्दलही आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकणार आहोत। ठीक आहे, तर सध्या याच्याबद्दलची बातमी काय होती, हे आलं कुठून, कोणत्या दिशेने हे गेलं है ना, तर नॉर्थ ईस्टर्न रिजनमध्ये हे आता गेलं आहे। आय थिंक विल नीड अ मॅप फॉर द, तर आपल्याला माहिती आहे की कच्छमध्ये, गुजरातमध्ये हे आपल्याला इकडून आलं आणि पुढे राजस्थानमध्ये जी आहे ही हवा किंवा हे वादळ उतरलं आणि थोडंसं आता हे तिथून पुढे दिल्लीकडे जातं आहे। बट जाताना आता इन बिटवीन याची एनर्जी जी आहे ती कमी होत आहे। लॅटंट हीट विद्यार्थी मित्रांनो आपण शिकत असतो, लॅटंट हीट जे आहे ती ऊर्जा असते जी एखाद्या रिॲक्शनला आपण म्हणू की एनर्जी प्रोव्हाइड करते है ना। तर अशीच लॅटंट हीट आपण नेहमी जॉग्रफीमध्ये प्रेसिपिटेशनच्या वेळेस, एअर मासेसच्या कोलॅप्शनच्या वेळेस, इव्हॉपरेशनच्या वेळेस ॲड होताना, राईट, कंडेन्सेशनच्या वेळेस मायनस होताना शिकत असतो। तर हीच लॅटंट हीट जी ती एनर्जी देत असते सायक्लोनला, ही इव्हेंच्युअली कमी होते आणि आता ती कमी झाल्यामुळे ते वादळसुद्धा आपल्याला थंड पडताना दिसून येत आहे। ठीक आहे, सो या आपण बघू ट्वीट काय आहे। तर ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की डिप्रेशन म्हणजे जो स्पेसिफिक जो सायक्लोन आहे बिपरजॉय वीक झाला आहे, कमजोर झाला आहे इंटू अ वेल मार्क लो प्रेशर एरिया अँड ले आउट, टेक्निकल टर्म सगळ्या दिल्या आहे। ठीक आहे, तर 24 तासामध्ये संपूर्ण आता हे याचं जे आपण म्हणू तीव्रता आहे ती कमी होणार असं सांगण्यात आलेलं आहे। 4 जूनला विद्यार्थी मित्रांनो हे सायक्लोन, हे आवर्त, हे चक्रीवादळ आपण म्हणूयात मराठीमध्ये, तयार झालं होतं कुठे, तर अरेबियन सीमध्ये। ठीक आहे, तर अरेबियन सीमध्ये 4 जूनला हे तयार झालं आणि इव्हेंच्युअली हे असं उत्तरेकडे जात होतं। तर अपेक्षा अशी होती की हे जाऊन पाकिस्तानला हिट करेल, बट इव्हेंच्युअली त्याने काय केलं, टर्न घेतला आणि नॉर्थ ईस्टला तो टर्न झालं आणि कच्छमधून गुजरातमध्ये त्याने एंटर केलं आणि फर्दर आता तो असा गुजरातमधून इथे पाकिस्तानचा सिंध प्रांत आहे तिथून थोड्या प्रमाणात तिथले जो वादळ आहे, हवा आहे ती गेली आणि नंतर राजस्थानमध्ये त्यांनी आता एंटर केलं आणि असं इव्हेंच्युअली ते आता इंडियामध्ये येत आहे। बट आपल्याला माहिती आहे की चक्रीवादळ लँडवर, जमिनीवर आल्यानंतर एक तर पहिले ते तीव्र होतं आणि इव्हेंच्युअली मग त्यातली पॉवर जी आहे, लॅटंट हीट जी आहे ती कमी होत जाते आणि ते शांत झालेलं आपल्याला दिसून येतं। तर फायनली 4 जूनला हे तयार झालेलं आपल्याला जनरली 19-20 जूनपर्यंत आपण म्हणू याची शांतता जी आहे आपल्याला झालेली दिसून येत आहे। ठीक आहे, सो या तर परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला काय काय महत्त्वाचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला यावर स्टॅटिक प्रश्न येऊ शकतात, सायक्लोन काय आहे, कसं आहे,
किंवा असे कुठले स्पेसिफिक इंडियामधले जिओग्राफिकल एरियाज आहेत ज्या रिजन्सला या सायक्लोननी जास्त हिट केलेला आपल्याला दिसून येते आहे ना, ज्याचा मारा जास्त झालेला दिसून येते. बरं, न्यूजमध्ये काय सांगितलं आहे की रविवारी हेवी रेनफॉल झाला राजस्थानच्या एका जिल्ह्यामध्ये, बारमेर ज्याचं नाव आहे. ठीक आहे, विच वॉज ड्यू टू द सायक्लोन बिपरजॉय लिडिंग टू सिव्हिअर वॉटर लॉगिंग. वॉटर लॉगिंग म्हणजे काय की त्या ठिकाणी पुराची अवस्था जी आहे ती निर्माण झाली आणि सगळीकडे पाणी ज्याला वॉटर लॉग आपण असं म्हणतो, पाणी जमा झाले. फ्लड लाईक तिथे कंडिशन्स बनल्या वेरियस एरियाज इन राजस्थान. ठीक आहे, सो हे विधानाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला करंटमध्ये विचारल्या जाऊ शकते. सो रिमेंबर जिल्ह्याचं नाव काय आहे राजस्थानच्या आणि कुठे आपल्याला हे दिसून आलं. ठीक आहे, या पुन्हा मध्य प्रदेश वगैरेच्या एरियामध्ये सुद्धा लाईट टू इवन दिल्लीमध्ये पण थोडाफार पर्जन्य याच्यामुळे आपल्याला पडलेलं दिसून येते. चलो बरं, आता याआधी आपण थोडंसं डिस्कस करूयात की हे चक्रीवादळ बनतात कसे. ठीक आहे, तर सायक्लोन जेव्हा आपण म्हणतो तर स्पेसिफिकली ओशियन्सवर हे सायक्लोन्स तयार होतात, समुद्रावर है ना. समुद्रात आपल्याला हे सायक्लोन तयार झालेले दिसून येतात. यानंतर कुठल्या समुद्रात होतात तर ॲव्हरेज 27 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर त्या समुद्राच्या भूपृष्ठाचं तापमान असेल तर त्या ठिकाणी चक्रीवादळ तयार होतील है ना, त्या ठिकाणी चक्रीवादळ तयार होतील. आता कसं, तर याच्या मागे काही लॉजिक असेल ना की दिस इज द रिझन 27 डिग्री सेल्सिअस तिथलं तापमान आहे. बट वाय, आता आपल्याला माहिती आहे जे लोक भूगोल स्टॅटिक शिकले असतील, ज्यांना तापमान, दाब है ना, त्यानंतर पर्जन्य या सगळ्यांमध्ये काय नातं असतं, इंटरलिंकिंग काय काय असते, तर हे सगळं ज्याची कल्पना असेल त्यांच्यासाठी हा कन्सेप्ट समजणं फार इझी आहे. ठीक आहे, आणि नसेलही तर लेट्स सी. आता हे पाणी आहे, तर पाण्याच्या ठिकाणी आपण म्हणतोय की 27 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, म्हणजे तापमान जास्त आहे एकंदरीत. तर या ठिकाणी हवा जी आहे ती गरम होणार आहे. आपल्याला माहिती आहे गरम हवा झाली की त्यातले जे मॉलिक्युल्स असतात ते काय होतात, दूर दूर जातात, हवा एक्सपांड करते आणि ती हलकी होते, त्यामुळे वातावरणात ती काय होते, वरच्या साईडला जायला लागते. मग या ठिकाणी असंच आपल्याला अरेबियन सीमध्ये होताना दिसून येते की हवा गरम होते, हलकी होते आणि ती वर जायला लागते. मग आता हवा जर वर जायला लागते तर या ठिकाणी हवा जी जागा आहे त्या ठिकाणी व्हॅक्यूम निर्माण होणार आहे हळूहळू, नॉट 100% व्हॅक्यूम बट द मेजॉरिटी ऑफ दी प्लेस इज, तिथे आपल्याला काहीच नाही दिसत. मग अशा वेळेस काय होणार आहे, अवतीभवतीच्या वातावरणामधली जी थंडी हवा आहे, कारण की थंडी हवा जी असते ती काय असणार आहे, कोल्ड एअर, ही झाली वॉर्म एअर. ही जी थंडी हवा आहे ही डेन्स असणार आहे, हिचे जे मॉलिक्युल्स आहेत ते जवळजवळ असतील तर ते खालच्या भागामध्ये असणार आहे. मग ही हवा धावतच येते आणि ही जागा जी आहे ती भरायला सुरुवात करते. यावेळेस आपण म्हणतो की चक्रीवादळाची सुरुवात झालेली आहे. दिस इज हाऊ द सायक्लोन फॉर्मेशन स्टार्ट्स. ठीक आहे, तर याला ओरिजिन स्टेज असं म्हटलं जाते. 3 स्टेजेसमध्ये विद्यार्थी मित्रांनो सायक्लोन तयार होत असते, जे आपण पुढे बघणार आहोत. तर अशा प्रकारे मग आपण म्हणू अरेबियन सीमध्ये 4 जूनला फॉर्मेशन स्टार्ट झालं. आणि सायक्लोन स्पेसिफिकली काय असते तर सायक्लोन आपण त्याला म्हणतो ज्या वेळेस, जस्ट अ मिनिट, लेट मी झूम दिस इन. ठीक आहे, सायक्लोनचा अर्थ होतो की जो आय आहे, ज्याला चक्षु मराठीमध्ये म्हटलं जाते, मधातला एरिया, तिथे लो प्रेशर असतं म्हणजे गरम हवा असते आणि अवतीभवती हाय प्रेशर आपल्याला असलेलं दिसून येतं. आणि याचा परिणाम स्वरूपी आपल्याला हवा जी आहे ती हाय प्रेशरपासून लो प्रेशरकडे एकदम फास्ट येताना दिसून येते.
ठीक आहे. आणि हे एक मोठमोठे एअर मासेस असतात. जसं आपण पर्जन्याचे प्रमाण शिकतानाही विद्यार्थी मित्रांनो आवर्त प्रकारचं पर्जन्य शिकतो, ज्यामध्ये दोन विपरीत स्वभावाचे जे एअर मासेस असतात ते काय करतात, एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी फ्रॉन्टल कंडिशन्स निर्माण होतात. राईट. तर ह्या फ्रॉन्टल कंडिशन्सच एक्स्ट्रीम लेवलमध्ये निर्माण होतात जेव्हा एखाद्या ठिकाणी सायक्लोनची निर्मिती होत असते. बरं, आता या ठिकाणी जर तुम्ही पृथ्वीवर उत्तर गोलार्धामध्ये आहेत तर चक्रवात जो आहे त्याच्यामध्ये जी हवा आहे ती अँटी क्लॉकवाईज आतमध्ये येणार आहे. ठीक आहे, लाईक दिस. आणि जर तुम्ही सदर्न हेमिस्फिअरमध्ये दक्षिण गोलार्धात आहात तर ती अशी क्लॉकवाईज आपल्याला येताना दिसून येणार आहे. सो दिस इज व्हेरी बेसिक जो आपण कन्सेप्टमध्ये शिकत असतो, तर याला आपण सायक्लोन असं म्हणतो. आणि जे ट्रॉपिकल एरियाजमध्ये सायक्लोन्स येतात त्यांना आपण ट्रॉपिकल सायक्लोन्स असं म्हणतो. सो इंडिया इज ऑल्सो जो आहे देश तो ट्रॉपिकल एरियामध्ये येतो, उष्णकटिबंधामध्ये येतो. आणि आपल्या अवतीभोवती आपल्याला माहिती आहे की तो द्वीपकल्पीय जो भाग आहे तीनही बाजूंना समुद्र आहे आणि ह्या समुद्राचं तापमान आता वाढत आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी इव्हेंच्युअली भरपूर सायक्लोन्स येताना दिसून येतात. अरबी समुद्रामध्ये जास्त सायक्लोनचा इतिहास नाही आहे, पण अलीकडच्या काळामध्ये ड्यू टू क्लायमेट चेंज, ड्यू टू ग्लोबल वॉर्मिंग ते आपण पुढे डिस्कस करू. आता भविष्यामध्ये अजूनही तयार राहायचं आहे की अरबी समुद्रात भरपूर सायक्लोन्स येणार आहेत. जो आपला बंगालचा उपसागर आहे त्याचा तर पहिलेच इतिहास आहे की तिकडे नेहमी आपल्याला सायक्लोन्स आलेले दिसून येतात. आता 2020मध्ये जो आपला अम्फान नावाचा सायक्लोन आला होता त्यामध्येही आपली वित्तहानी भरपूर झाली होती. 2019मध्ये फनी नावाचा जो सायक्लोन होता त्यामध्येही ओडिसाच्या कोस्टला ज्यांनी हिट केलं होतं, वित्तहानी भरपूर झाली होती. अम्फाननी वेस्ट बेंगॉलला हिट केलं होतं आणि स्पेसिफिक अशा रिजनला हिट केलं होतं ज्या ठिकाणी आपलं भरपूर इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट होतं. ठीक आहे, वी आर फॉर्च्युनेट की हा जो बिपरजॉय आहे याने गुजरातच्या त्या एरियाला हिट नाही केलं ज्या एरियाजमध्ये आपण म्हणू की जास्त इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. ठीक आहे. सो या दिस इज अबाउट इट. चला मग आता या ठिकाणी आपल्याकडे रेकॉर्ड आहे की कशी आता सायक्लोन आपण बघितलं की हवा ज्या आहेत, हवा आपल्याला जोऱ्याने जी आहे बाहेरून जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे आतमध्ये आयकडे जो आय आहे या ठिकाणी येताना दिसून येत आहे. मग हिचा जो वेग आहे त्याचं काही स्पीड असेल ना, है ना, तर तो स्पीड फार महत्त्वाचा असतो. हवा जेवढी जास्त जोऱ्याने धावत येणार आहे जेवढ्या कमी वेळेमध्ये तेवढी ती भयानक असणार आहे. मग आता इव्हेंच्युअली आपण बघूयात की कशी स्टेप बाय स्टेप ही या सायक्लोनने आपला वेग वाढवला. ठीक आहे, तर 4 तारखेला एकदम नॉर्मल 30 किलोमीटर/आवर हिचा वेग होता. इव्हेंच्युअली तो वाढत आपण म्हणू की 55वर गेला, मग 75, मग 95वर गेला. असं करता 7 जूनपर्यंत तो 150 किलोमीटर/आवरपर्यंत गेला. मग तिथूनही इव्हेंच्युअली कमी जास्त होत 180पर्यंत तो आला 10 जूनला. ठीक आहे, आणि त्यानंतर 10 जूनलाच किंवा 11 जूनपासून आपण म्हणूयात की एकदम एक्स्ट्रीम स्पीडनी हे सायक्लोन वाढायला लागलं आणि 195 किलोमीटर/आवरनी हवा जी आहे ती बाहेरून आतमध्ये येत होती. ठीक आहे, आणि त्यानंतर जनरली आय थिंक 14 जूनपर्यंत याची जी सिव्हिरिटी आहे ती हळूहळू आपल्याला कमी होताना दिसून येते. आणि त्यानंतर आता आपण 19 जूनपर्यंत आलेलो आहोत, तर पुन्हा जसं त्याचं स्टार्टिंग पॉईंटला 30 होतं तर 45 किलोमीटर/आवरपर्यंत आता हवा याच्यामध्ये वाहताना आपल्याला दिसून येत आहे. ठीक आहे, सो दिस इज हा कन्सेप्ट तुम्हाला बेटर समजावा यासाठी आपण हा डेटा इथे आणलेला आहे. ठीक आहे, की 30 किलोमीटर/आवरपासून सुरू झालं, मग इव्हेंच्युअली 60 आपण म्हणू 60, 75, 90, 95, 150, 180 आणि 195 वॉज द हायेस्ट है ना. आणि त्यानंतर मग हळूहळू ते उतरायला लागलं, रिव्हर्स जायला लागलं. चला, तर या इथे आपल्याला दिसते आहे वी आर सपोज टू डिस्कस दिस ऑल्सो की का बरं इव्हेंच्युअली आपल्याला हा जो एरिया आहे अरेबियन सीचा या ठिकाणी सायक्लोन्सचं प्रमाण, ट्रॉपिकल सायक्लोन्सचं प्रमाण वाढलेलं दिसून येते. ठीक आहे, दिस एरिया इज ऑलरेडी वल्नरेबल, जो बंगालचा उपसागर आहे. आता याचे अनेक कारणं सांगता येतात,
तर तसं तर हा ट्रॉपिकल एरिया आहे म्हणून इथलं टेम्परेचर जास्तच राहते आणि टेम्परेचर इज द मेन रिझन की त्या ठिकाणी फ्रंटल कंडिशन्स निर्माण होत आहेत. त्याशिवाय या ठिकाणी अनेक प्रकारच्या नद्या ज्या आहेत ते त्यांचं पाणी बंगालच्या उपसागरामध्ये सोडतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी टेम्परेचर व्हेरिएशन्स जे आहे तफावत वाढत जाते आणि अशा प्रकारचे फ्रंटल कंडिशन्स निर्माण होत असतात. पण अरबी समुद्रामध्ये असे सीन नव्हते. इव्हेंच्युअली क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे आता अरबी समुद्राचं जे ॲव्हरेज टेम्परेचर आहे मागच्या काही वर्षांमध्ये ते 1.2 to 1.5 डिग्री सेल्सिअसनी वाढलेलं आहे, प्लस झालेलं आहे आणि ते आता 27 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचलेलं आहे. त्याच्यामुळे इव्हेंच्युअली या ठिकाणी आपल्याला सायक्लोन्सचं प्रमाण वाढलेलं दिसून येते आणि भविष्यामध्येही इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट सांगतं आहे की भविष्यामध्ये अजून जास्त या ठिकाणी सायक्लोन्स येण्याची पॉसिबिलिटी आपल्याला दिसून येणार आहे. ठीक आहे. आणि जे पुण्याची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी ही इन्स्टिट्यूट आहे त्यांनी कारण जे आहे इकडे सायक्लोन्स वाढण्याचे हेच सांगितलं आहे की या ठिकाणी जे सरफेस टेम्परेचर आहे वॉटरचं ओशियनचं ते ॲव्हरेज जास्त वाढलेलं आहे. ठीक आहे. तर 1.2 to 1.5 डिग्री सेल्सिअस वाढलेलं आहे. तुम्हाला विधानाच्या स्वरूपामध्ये हा प्रश्न या कन्सेप्टवर असे प्रश्न येऊ शकतात. सो रिमेंबर दॅट. त्यानंतर UPSC मेन्स आहे. मेन्समध्ये जर तुम्हाला असं काही कोट करायचं असतं तर यू कॅन कोट दिस फॅक्ट ऑल्सो. ठीक आहे. हे हॉट टॉपिक्स आहेत, यावर प्रश्न आपल्याला स्टॅटिक्सच्या रिगार्डिंग येणार आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे टर्न घेऊन हे सायक्लोन इंडियामध्ये आणि एंटर केलेलं आपल्याला दिसून येते. सो दिस डॉट्स आर रिप्रेझेंटिंग द नंबर ऑफ सायक्लोन्स. तर बघा इकडे आपल्याला पूर्ण एकदम डार्ट वेव असलेला दिसून येते बंगालच्या उपसागरामध्ये, कंपॅरेटिव्हली आपल्याला अरबी समुद्रामध्ये कमी असलेला दिसून येतो. ठीक आहे. बट आता आपण हे डिस्कस केलं आहे की क्लायमेट चेंजमुळे कशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा प्रमाण वाढणार आहे आणि जो गुजरातचा कोस्ट आहे कच्छ आणि काठियावाड आहे ना, तर हा आता वल्नरेबल बनणार आहे किंवा बनतो आहे असं आपण म्हणूयात. तर एक आहे की आपल्याकडे जे काही टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामुळे लोकांना आपण म्हणू की त्यांना आपण सेफ जागी नेऊ शकतो, त्यांना तिथून आपण हलवू शकतो. बट प्रॉब्लेम होतो इन्फ्रास्ट्रक्चरचा आहे ना. इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट इज बिगेस्ट पार्ट ऑफ एनी इकॉनॉमी आणि आपल्या देशामध्येही इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंटमध्ये आपलं भरपूर गव्हर्मेंट पैसा लावत असते. बट द बॅड न्यूज इज अशा वेळेस जे अशा कॅलेमिटीज असे डिझास्टर्स येतात त्यावेळेस इन्फ्रास्ट्रक्चरची हानी होते. लोकांना तुम्ही डिस्लोकेट करू शकता बट इन्फ्रास्ट्रक्चर को आप नहीं उठा सकते वहाँ से, राईट. सो आता आपण म्हणूयात की हा जो गुजरातचा कोस्ट आहे हा आपल्याला जास्त वल्नरेबल होताना दिसून येणार आहे. दिस एरिया इज ऑलरेडी वल्नरेबल. ओडिसा म्हणा, पश्चिम बंगाल म्हणा, आंध्राचं रिजन म्हणा. ठीक आहे. चला ओके. मग आता इथपर्यंत आपण बघितलं की कशा प्रकारे हा सायक्लोन तयार झाला 4 जूनला आणि इव्हेंच्युअली 20 जूनपर्यंत याची आपल्याला तीव्रता कमी होताना दिसून येत आहे. कशा प्रकारे किलोमीटर पर आवरमध्ये तुम्हाला दिवसेंदिवस शिफ्टिंग होताना दिसून आली है ना. आणि मग इथून पुन्हा रिव्हर्स 80, 60 आणि आता 45पर्यंत 20 जूनपर्यंत किलोमीटर पर आवरपर्यंत स्पीड गेलेली दिसून येत आहे. ठीक आहे. तर हे आपण बघितलं होतं की जी सरफेस एअर आहे ती वॉर्म होते त्यामुळे ती वर जाते, त्या ठिकाणी हॅवॉक तयार होतो, व्हॅक्यूम तयार होतो आणि हा व्हॅक्यूम भरण्यासाठी अवतीभवतीचं जे थंडी हवा आहे ते तिथे येत असते आणि अशा प्रकारे आपल्याला इथे चक्रवाताची निर्मिती झालेली दिसून येते. आता याचे स्टेजेस आपण सांगूयात की किती स्टेजेस असतात. 3 स्टेजेस याचे सांगितले जातात. ठीक आहे. तर याला डिप्रेशन स्टेज म्हटलं जाते किंवा याला ओरिजिन स्टेजसुद्धा म्हटलं जाते. डिप्रेशन किंवा ओरिजिन स्टेज या स्पेसिफिक स्टेजमध्ये आपल्याला काय दिसून येणार आहे की हवा जी आहे ती गरम होते आणि गरम झाल्यामुळे ती वर जाते आणि स्पेसिफिक त्या ठिकाणी पहिल्यांदा चक्रवाताची निर्मिती होते. ठीक आहे. या ठिकाणी त्यानंतर दुसरे जे आहे त्याला डीप डिप्रेशन असं म्हटलं जाते. म्हणजे ते जे बाहेरून थंडी हवा आतमध्ये येण्याची प्रोसेस आहे ही एकदम फास्ट व्हायला लागते आणि जी वर असलेली गरम हवा आणि खाली असलेली थंडी हवा आहे हे एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येते. यांचे दोघांचे स्वभाव विपरीत असतात. जी गरम हवा असते त्याच्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण जास्त असते त्यामुळे थंड्या हवेला तिचा जे तेव्हा ते एकमेकांच्या ते जवळ आल्यानंतर त्या ठिकाणी ढगांची फॉर्मेशन आपल्याला झालेली दिसून येते. या ठिकाणी भरपूर ढगांची फॉर्मेशन होते आणि इव्हेंच्युअली तिसऱ्या याच्यामध्ये आपल्याला ती हवा एवढे जोराने वाहताना दिसून येते की ते जे ढग असतात त्यांचं कंडेन्सेशन जे आहे ते आपल्याला होताना दिसून येते
आणि लॅटेंट हीट बाहेर पडते. जी लॅटेंट हीट बाहेर पडते तीच त्या चक्रवाताला अजून ऊर्जा देते. ते अजून जोऱ्याने किलोमीटर पर आवरनी जे आहे ते आपण म्हणू की गिरक्या मारायला लागतं आणि आउट ऑफ दॅट रिझल्ट त्या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाणसुद्धा वाढतं. ठीक आहे. तर आपण ज्याला वादळ म्हणतो, तर मुसळधार जेव्हा पाऊस येतो, खूप जोराने हवा चालते, तर तसेच हे भयानक वादळ असतात. याला जो तिसरा स्टेज आहे त्याला सायक्लॉनिक स्ट्रॉम्स असं म्हटलं जाते. ठीक आहे. किंवा डिसिपेशन स्टेजसुद्धा याला म्हटलं जाते. जर टेक्निकल भाषेमध्ये तुम्ही म्हणाल तर त्याला डिसिपेशन स्टेज, जे भयानक पर्जन्याची स्टेज असते. जे पहिली चक्रवात तयार होण्याची स्टेज, दुसरी ढग फॉर्म होण्याची स्टेज आणि तिसरी पर्जन्य पडण्याची स्टेज, असे 3 स्टेजेस कुठल्याही सायक्लोनचे आपल्याला दिसून येतात. मग त्यानंतर तो जो आहे तो आपण म्हणू की इव्हेंच्युअली त्यातली सगळी लॅटेंट हीट संपायला लागली की मग तो शांत व्हायला लागतो. ठीक आहे. बरं, आता हा जो बिपरजॉय सायक्लोन आहे याच्याबद्दल आपल्याला पुन्हा काय लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनी 6 जूनला असं सांगितलं की अशा प्रकारचा जो सायक्लोन आहे तो आता येतो आहे. तर त्यावेळेस तो अजून शिफ्ट नव्हता झाला गुजरातकडे, बट पॉसिबिलिटी होती. सो आपल्याकडे इव्हेंच्युअलीचे गुजरातचे जेवढे काही कोस्टमध्ये राहणारे कच्छच्या कोस्टचे लोक असेल त्यांना एकंदरीत 74,000 लोकांना तिथून डिस्लोकेट करण्यात आलं. ठीक आहे. तर त्यांना दुसऱ्या ठिकाणी सेफ ठिकाणी नेण्यात आलं. आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा, कारण पॉसिबिलिटी होती ना की ते पाकिस्तानकडे जाऊ शकते, म्हणून पाकिस्तानमध्येही 80,000 लोकांना सेफ ठिकाणी शिफ्ट करण्यात आलं. तर इव्हेंच्युअली असं बघा, आपण म्हणू की ऑलमोस्ट 1.5 लाख लोकांना, ठीक आहे, त्यांच्या घरांमधून वगैरे काढून सेफ ठिकाणी नेण्यात आलं, कारण की भयानक सायक्लोन, फार मोठा सायक्लोन हा होता बिपरजॉय. आणि त्यानंतर आपण बघितलं की 5,000पेक्षा जास्त आपण म्हणू की इलेक्ट्रिक है ना की जे खंबे वगैरे असतात हे सगळे तुटून पडले. याशिवाय बाकी जे इन्फ्रास्ट्रक्चरची हानी आहे तर ही आपल्याला याच्यामुळे झाली. आता ते एस्टिमेशन होत आहे इव्हेंच्युअली की किती झालेली आहे. याच्या आधी अम्फान आणि फनी जे आहेत यांच्यामध्ये 10,000 करोड एवढी, फनीची सायक्लोन 2019मध्ये आलं होतं, 10,000 करोडाची हानी गव्हर्नमेंटच्या पैशाची झाली होती, इन्फ्रास्ट्रक्चरची झाली होती. ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलं की बिपरजॉय हे जे सायक्लोन आहे हे कसं तयार झालं, कुठे तयार झालं, इव्हेंच्युअली ते इंडियामध्ये कसं आलं आणि गव्हर्नमेंटनी आपल्या म्हणजे इनिशियल स्टेजमध्ये कुठले मेजर्स घेतले. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्याबद्दलच्या बाकी सगळ्या टेक्निकॅलिटीज समजून घेणार आहोत. धन्यवाद.